पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली। प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली। अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली। वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली। अहंता ममता दवडुनी निज शांती वरिली। जय जय जी स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा। ही श्री संत निळोबाराय यांनी श्री संत तुकोबाराय यांची केलेली आरती आहे। निळोबाराय हे तुकोबारायांचे पटशिष्य। निळोबारायांनी तुकोबारायांची केलेली ही आरती थोडीशी व्यापक आणि मोठी आहे। एकूण 5 चरणाची किंवा 5 कडव्यांची ही आरती आहे आणि एका कडव्यात 4 चरण आहेत। असे एकूण 5 चोक 20 चरण होत आहेत। म्हणून या सगळ्याच 20 चरणावर एकदा चिंतन मांडणं थोडं अवघड आहे। आरती मोठी आहे, त्यामुळं आज फक्त आपण या प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी या आरतीतील फक्त पहिल्या चरणाचा विचार करूयात। फक्त पहिल्या चरणावर चिंतन मांडूयात। आणि ते पहिलं चरण असं आहे की प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली। अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली। निळोबाराय म्हणतात की तुकोबारायांनी प्रपंच सर्वतः पूर्णतः भोगला, अर्धवट भोगला असं नाही। प्रपंच पूर्णतः भोगला। इथं या पहिल्या चरणात सर्वही या शब्दाकडे विशेष लक्ष द्या। हा शब्द फार महत्त्वाचा आहे। निळोबाराय लिहित आहेत प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली। अर्थात निळोबाराय म्हणतात की तुकोबारायांनी प्रपंच सर्वतः पूर्णतः भोगलाय आणि मग त्यागलाय। अर्धवट भोगलाय आणि त्यागलाय असं नाही, सर्वतः भोगलाय आणि मग त्यागलाय। का बरं महाराजांनी तुकोबारायांनी प्रपंच सर्वतः भोगला, पूर्णतः भोगला आणि मग त्यागला? तर याचं कारण असं आहे की माणसाने अर्धवट प्रपंच भोगला किंवा प्रपंचच भोगला नाही आणि त्या प्रपंचाचा त्याग केला आणि वनात गेला, संन्यासी झाला, परमार्थ करू लागला, तर या संसारातील आकर्षण त्या माणसाला पुन्हा संसारात खेचून आणतात। तो पुन्हा संसार भोगतो आणि आपलं पतन करून घेतो। त्याचा परमार्थ कडीला जात नाही। आणि म्हणून अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात एक सुंदर प्रश्न विचारलाय की तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंसे, मार्ग सांडोनी अनरसे चालत देखो। असता संगू सांडिती संसर्गू करिता न धाती, वनवासी ही सेविती जनपदाते। अर्जुन म्हणतो देवा असं का होतं की एक मनुष्य संसार त्यागतो, संसाराचा त्याग करून वनात जातो आणि वनातून पुन्हा संसारात येतो, भरपूर संसार भोगतो आणि स्वतःचं पतन करून घेतो। तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी याची स्थिती भ्रंसे, मार्ग सांडोनी अनरसे चालत देखो। देवा म्हणले एक मनुष्य देव भेटा म्हणून संसार त्यागतो, वनात जातो, संन्यासी बनतो, परमार्थ करू लागतो,
पण पुन्हा तो परमार्थ त्यागून, त्या वनाचा त्याग करून संसारात येतो, भरपूर संसार भोगतो आणि स्वतःचं पतन करून घेतो. देवा, असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तिसऱ्या अध्यायातही दिले आणि दुसऱ्यातही दिले. तिसऱ्यात त्याचं उत्तर आलंय, कामेश क्रोधेश हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ. परंतु तिसऱ्या अध्यायापेक्षा दुसऱ्या अध्यायातच या प्रश्नाचं अधिक सुंदर उत्तर आलंय. ज्ञानोबा लिहित आहेत, भगवान श्रीकृष्ण बोलतायत, ज्ञानोबा लिहित आहेत, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंग आपजे संगती आणि संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंग आपजे संगती. मनुष्य संसाराचा त्याग केलाय, वनात गेलाय, निसंग झालाय आणि पुन्हा वनातून पुन्हा संसारात, पुन्हा संघात येतो, भरपूर संसार भोगतो आणि आपलं पतन करून घेतो. असं का होतं? तर ज्ञानोबा म्हणतात की जरी हृदयी विषय स्मरती. मनुष्य संसाराचा त्याग करून गेलाय, परंतु जाताना आपल्यासोबत विषयासक्ती घेऊन गेलाय, विषय वासना घेऊन गेलाय, संसाराचा मोह घेऊन गेलाय, अहंकार घेऊन गेलाय. आणि ही विषय वासना जर त्याच्या हृदयात पुन्हा जागी झाली तर त्याला पुन्हा विषय भोगावेसे वाटतात. हे विषय त्याला पुन्हा संसारात खेचून आणतात. तो पुन्हा संसारात खेचला जातो, तो संसारात येतो, भरपूर विषय भोगतो आणि स्वतःचं पतन करून घेतो. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंग आपजे संगती. माणसाने अर्धवट संसार भोगला आणि त्यागलाय, किंवा संसारच भोगला नाही आणि त्यागलाय, मग जाताना साहजिकच त्याच्या हृदयात हे विषयांची आसक्ती, मोह हे त्याच्यासोबत जातात, किंवा तो घेऊन जातो. आणि मग ही संसारातली आकर्षणं, ही विषयासक्ती, हा मोह त्याला पुन्हा संसारात खेचून आणतो. त्याच्या हृदयात विषय जागे होतात आणि हे विषय त्याला पुन्हा संसारात खेचून आणतात. तो भरपूर संसार भोगतो आणि आपलं पतन करून घेतो. आणि म्हणून असं घडू नये म्हणून निळोबाराय पहिल्या चरणात विशेषतः जोर देत आहेत की तुकोबारायांनी प्रपंच रचना सर्वतः भोगली, पूर्णतः भोगली आणि मग प्रपंच त्यागलाय. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. कारण एखादी वस्तू न भोगता, न अनुभवता त्यागली तर त्या वस्तूबद्दल आपल्या मनात अट्रॅक्शन टिकून राहतं, आकर्षण टिकून राहतं आणि मनुष्य तिकडं पुन्हा पुन्हा खेचल्या जातो. एकदा का भिंतीवर लिहिलं होतं, या टोपल्याखाली काय दडले ते पाहू नका. भिंतीवर लिहिलंय, टोपल्याखाली काय दडले ते पाहू नका. त्या माणसाची जिज्ञासा वाढली की काय दडलं असेल गड्याच्या खाली, काय दडलं असेल गड्याच्या खाली. त्यांनी वाचून टोपलं उघडलं, टोपल्याखाली काहीच नव्हतं. त्यांनी वाचलं की टोपल्याखाली काय दडले पाहू नका. त्याच्या खाली काहीतरी दडलंय असं त्याला वाटलं. ते काय दडलं याचं आकर्षण त्याच्या मनात टिकून राहिलं. त्या आकर्षणाने त्याला खेचलं. त्याने टोपलं उघडलं, खाली काहीच नव्हतं. तर संसार न भोगता त्यागला किंवा अर्धवट भोगून त्यागला तर या संसारात काय काय असेल, काय मजा असेल, काय मजा असेल, ही संसाराची आकर्षण माणसाला पुन्हा आपल्याकडे खेचतात. ही आकर्षण त्याच्या मनात टिकून राहतात आणि ही आकर्षण त्या माणसाला आपल्याकडे खेचतात. तो मनुष्य संसारात पुन्हा खेचला जातो आणि संसारात येऊन भरपूर संसार भोगतो आणि आपलं पतन करून घेतो. म्हणून संसार टाकू नये, संसार गळावा. संसार टाकल्याच जात नाही, टाकतात ती दांभिक असतात. संसार टाकू नये, संसार गळावा. किंवा त्यागला तर पूर्णतः भोगावा, तो अनुभवावा. त्याच्यातली पीडा आणि चटके काय ते अनुभवावेत आणि मग त्यागावा. तुकोबारांनी तेच केलं की संसार पूर्णतः भोगला, तो अनुभवला. त्याची काय काय पीडा आहे संसारात ती अनुभवली, काय दुःख आहे संसारात ते अनुभवलं आणि मग संसार त्यागलाय.
तर संसार पूर्णतः अनुभवावा, भोगावा आणि मग त्यागावा. अर्धवट संसार भोगून तो त्यागू नये किंवा न भोगताच त्यागू नये. कारण संसारातली आकर्षणं मनात टिकून राहतात. ही आकर्षणं तुम्हाला पुन्हा संसारात खेचतात. तुम्ही संग त्यागून निसंग झाले, वनात गेले, पण जाताना सोबत संसारातली आकर्षणं घेऊन गेले, विषयासक्ती घेऊन गेले, मोह घेऊन गेले, अहंकार घेऊन गेले. आणि याच आकर्षणाने, विषयासक्तीने, या मोहाने तुम्हाला पुन्हा संसारात खेचलं. कारण ही मोह आकर्षणं हृदयात पुन्हा जागी होतात. ही मोह आकर्षण तुम्हाला संसारात खेचतात, संसार भोगायला होतात आणि तुमचं पतन करतात. तुमचा परमार्थ कडीला जात नाही. आणि म्हणून निळोबाराय विशेषतः लिहित आहेत की तुकोबारायांनी प्रपंच पूर्णतः सर्वता भोगलाय आणि मग त्यागलाय. हे विशेष महत्त्वाचं आहे. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागेली. प्रपंच पूर्णतः भोगला तर त्यातली खाचखळगी कळतात, त्यातलं सुखदुःख कळतं, त्यातली पीडा कळते. आणि त्यातली पीडा, त्यातलं दुःख कळाल्यावर मनुष्य त्या संसाराकडे पुन्हा खेचल्या जात नाही, पुन्हा मोहित होत नाही. कारण ते दुःख भोगलंय, त्याला त्याचं अट्रॅक्शन राहत नाही, त्याने तो पूर्णतः अनुभवलाय. हो, म्हणून त्याला त्या संसाराचा उबग येतो, त्याला तिकडं पुन्हा परत जावं असं वाटत नाही. आणि म्हणून संसार पूर्णतः भोगावा आणि मग त्यागावा. त्यातले अनुभव येतात, त्यातली पीडा कळते, त्यातली दुःख कळते. आणि हेच निळोबाराय या पहिल्या चरणात लिहित आहेत की प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागेली. तुकोबारायांनी प्रपंच पूर्णतः भोगलाय, अनुभवलाय, त्यातली पीडा अनुभवली, त्यातले खाचखळगे अनुभवले, दुःख अनुभवले. संसार पूर्णतः भोगलाय आणि मग त्यागलाय. मग आता संसारात पुन्हा परत येण्याची शक्यता नाही. संसारातली पीडा ही तुकोबारायांनी अनुभवली आहे. आणि जोपर्यंत तुम्ही संसारातली पीडा अनुभवत नाहीत तोपर्यंत तुम्ही संसाराबद्दल उदास होत नाहीत. तुमच्या मनाला त्या संसाराबद्दल अनुताप किंवा पश्चाताप होत नाही. त्यातलं दुःख, हा संसार दुःख बांधवडी आहे. इथं सुखाचा विचारच नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. तुकोबाराय. हो, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. तुकोबाराय. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. ज्ञानोबाराय तर म्हणतात की विस्तावर माणूस झोपल्याने त्याला विचारलं कसं वाटतं, तो म्हणतो मजा वाटते. तसं एखाद्या माणसाला विचारलं रामराम पाहुणं काय चाललंय, तर तो म्हणतो मजा येते, बरं चाललंय. एखादा मनुष्य संसारिकाने त्याला विचारलं की काय चाललंय पाहुणं, तर तो म्हणतो बरं चाललंय. तर त्याचं बरं चालणं हे बोलणं इतकं हास्यास्पद असतं किती की विस्तावर झोपलेल्या माणसाने म्हणा माझं बरं चाललंय. अर्थात संसारात सुख नावाची गोष्टच नाही. भगवंतानं संसाराची बांधणीच दुःखमय केली आहे. इथं पूर्णतः दुःखच दुःख आहे, सुख नावाची गोष्टच नाही. इथं पूर्णतः दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि मग तुकोबारायांनी ही संसारातली दुःख अनुभवली आहेत, चटके अनुभवलेत, ही पीडा अनुभवली आहे. संसार पूर्णतः भोगलाय आणि मग यातली पीडा अनुभवली आहे. हे सगळं भोगलंय, हे अनुभवून भोगून मग त्याचा त्याग केलाय. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागेली. प्रपंचातली पूर्ण पीडा ही अनुभवली, प्रपंच भोगलाय आणि मग त्यागलाय. प्रपंचातली पीडा अनुभवावी, मग मनुष्य प्रपंचाबद्दल उदास होतो, त्याला प्रपंचाचा उबग येतो, त्याला अनुताप येतो, पश्चाताप येतो, साध्या भाषेत फसतावा येतो की मी का संसारात पडलो. संसार भोगल्याचा पश्चाताप येण्यासाठी संसार भोगावा लागतो, त्यातली पीडा पाहावी लागते, मग संसाराबद्दल पश्चाताप येतो, अनुताप येतो. तुकोबाराय एका अभंगातून बोलतायत आणि महाराज म्हणतायत की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. देवा माझं दिवाळं निघलं हे बरं झालं, आणि या दुष्काळानं अर्थात या संसारानं मला पीडा दिली हेही बरं झालं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. देवा माझं दिवाळे निघालं हे बरं झालं, दुष्काळ पडला हेही बरं झालं. कारण या दुष्काळानं, या संसारानं मला पीडा दिली, ही पीडा मी अनुभवली.
काय काय पिढा दिली दुष्काळाने? तुकोबाराची गुरंढोरं मेली, एक पत्नी अन्न करून मेली, एक मुलगा गेला, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही आहे, सर्वत्र हाहाकार माजला. प्रपंचाचं दुःख, प्रपंचाचं चटके, प्रपंचाचा ताप हा तुकोबारायांनी अनुभवला. प्रपंचाची पीडा अनुभवली आणि दुष्काळात जास्त अनुभवली. प्रपंच पूर्णतः भोगावा, प्रपंच भोगत असताना प्रपंचाची पीडा तुम्हाला अनुभवता येते, पाहता येते. आणि या प्रपंचात काय काय पीडा आहे, हा कसा कसा त्रासदायक आहे, हे अनुभवल्यावर माणसाला संसाराचा उबग येतो आणि माणसाला या संसाराबद्दल अनुताप किंवा पश्चाताप होतो आणि मग मनुष्य पूर्ण शक्तीने प्रपंच त्यागतो. तुकोबारायांनी ही पीडा अनुभवली, बरी या दुष्काळी पीडा केली. शिवाय हा प्रपंच मारक आहे, हा पुन्हा पुन्हा मारतोय आणि पुन्हा पुन्हा जन्माला घालतोय. एक तर हा पीडा देतो आणि पुन्हा पुन्हा जन्माला घालतो आणि पुन्हा पुन्हा मारतो, जन्ममानाच्या फेऱ्यात अडकवतो. या दोन बाबी आहेत. ज्ञानोबा लिहितात की विखे रांदिली रससोय, ते जेवणारा ठाऊई होय, ते ताटाची सांडोनी जाय जियापरी, तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. माऊली म्हणतायत की एखाद्या माणसाला जेवायला बसवलंय आणि जेवायला बसल्यानंतर त्याला अचानक कळलं की या जेवणात विष घातलंय, तो मनुष्य कायले हसल होय. विखे रांदिली रससोय, ते जेवणारा ठाऊई होय, ते ताटची सांडोनी जाय जियापरी. जेवायला बसलाय आणि त्याला अचानक कोणीतरी कानात येऊन सांगितलं खाऊ नको, या ताटात या अन्नात विष घालवलंय, खाशील तर मरशील. मनुष्य क्रोधानं पेटून उठतो आणि नुसता निघून जात नाही, ताट सोडून जात नाही, तर ते ताट उलतं पालतं करून जातो. ते ताटाची सांडोनी जाय जियापरी. या ताटात अन्न घातलं, या ताटात विष घातलं, हे विष माझ्यासाठी मारक आहे आणि अन्न जर मी खाल्लं तर मी मरेल, अशी खात्री झाल्यानंतर तो जेवणारा मनुष्य ताट उलतं पालतं करून निघून जातो. तसा हा संसार अनित्य आहे, मारक आहे आणि मी संसाराचा अंश आहे म्हणून मी मारक आहे. हा संसार मला पुन्हा पुन्हा मारतोय, पुन्हा पुन्हा जन्माला घालतोय. हा अनित्य मारक आहे हे ज्यावेळेस खात्रीने कळेल तेव्हा मनुष्यही त्या ताटासारखं हा संसार उलथा पालथा करतो आणि निघून जातो. विखे रांदिली रससोय, ते जेवणारा ठाऊई होय, ते ताटाची सांडोनी जाय जियापरी, तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. हा संसार अनित्य आहे, मारक आहे, मारक आहे हे ज्यावेळेस तुम्हाला खात्रीने माहीत होतं त्यावेळेस तुम्ही हा संसार त्या विषाने भरलेल्या ताटासारखा उलथा पालथा करून निघून जाता, संसाराबद्दल उदास होता आणि वैराग्य बळच लंडासारखं तुमच्या मागे लागतं. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. आपण वैराग्याला बागुलबा समजतो, वैराग्य कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे. ज्ञानोबा म्हणले फार सोपं आहे, फक्त तुम्हाला संसाराची अनित्यता कळावी. संसार अनित्य आहे, मारक आहे आणि मी संसाराचा भाग आहे म्हणून मी मारक आहे, हा मलाही मारील. हा संसार आम्हाला मारतो, पुन्हा पुन्हा जन्माला घालतो. हा संसार मारक आहे माझ्यासाठी, मला पुन्हा पुन्हा मारतोय, आताही मारील. आणि हा माझा घास करतोय, हा मला मारतोय, हे ज्यावेळेस तुम्हाला खात्रीने कळेल, हा अनित्य मारक आहे खात्रीने कळेल, त्यावेळेस तुम्ही या संसाराबद्दल उदास होता आणि आपाप संसाराचा तुमच्याकडून त्याग घडतो आणि वैराग्य स्वतःहून तुमच्या जीवनात चालू येतं. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ते वैराग्य लंडासारखं तुमच्या मागं लागतं, त्याला काठीने धोपटलं तरी ते निघून जात नाही, बळत तुमच्या मागं लागतं आणि तुम्हाला वैराग्याची प्राप्ती होते. पण त्याआधी काय व्हावं? संसाराची अनित्यता कळावी, संसाराची मारकता कळावी,
संसारातली पीडा कळावी आणि त्यासाठी संसार पूर्णतः भोगावा लागतो. नळोबाराय म्हणतात तुकोबारायांनी हेच केलं. संसार पूर्णतः भोगला, अनुभवला, पूर्णतः भोगला, पूर्णतः अनुभवला. आणि अनुभवल्यानंतर, संसार अनुभवल्यानंतर संसारातले खाचखळगे त्यांना कळाले, सुखदुःख कळालं, या प्रपंचाचे चटके कळाले, प्रपंचाचा ताप कळाला, प्रपंचाची पीडा कळाली, याची मारकता कळाली. आणि मग हा प्रपंचाचा ताप आणि मारकता कळाल्यानंतर महाराजाच्या बुद्धीला पटलं की हा संसार काही कामाचा नाही, हा माझ्यासाठी अनित्य मारक आहे, हा पीडादायी आहे. मग मी कशाला संसार भोगू. मनुष्य संसाराबद्दल उद्विग्न होतो, उदास होतो. आणि मग त्याच्या मनात या संसाराबद्दल साध्या भाषेत फस्तावा येतो किंवा पश्चाताप होतो किंवा अनुताप येतो. आणि मग तो सहजच संसाराचा त्याग करतो. भवस्वर्गा उभगले योग ज्ञाना वळगले, पुढती न येवो या निघाले पैजाजेत. ज्ञानोबा आहे. भवस्वर्गा उभगले, माऊली म्हणतायत की जो भवस्वर्गाला, या संसाराला उभगलाय, याला उभगलाय, तोच पैज घेऊन बोलू शकतो की आता मी पुन्हा संसारात येणार नाही, याला जिंकेल, मी मुक्त होईल. पण ही घोषणा करण्यापूर्वी संसाराचा तुम्हाला उबग यावा, संसाराचा कंटाळा यावा. भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योगज्ञाना वळगले, पुढती न येऊ या निघाले पैजाजे. मुमुक्षुनी प्रतिज्ञा केली की आम्ही पुन्हा संसारात येणार नाही, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू. हे कशामुळे शक्य झालं. ते भवस्वर्गाला उबगले, या संसाराला स्वर्गाला उबगले. पुन्हा पुन्हा मरावं, पुन्हा पुन्हा जन्मावं. हो, किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित. ही त्यांची बुद्धी जागी झाली, हा विवेक जागा झाला. आणि मग ज्या वेळेस तुम्हाला संसाराचा उबग येतो, पण उबग कधी येतो. संसारातली पीडा भोगली तर, संसार अनुभवला तर, संसाराची मारकता कळाली तर तुम्हाला संसाराचा उबग येतो. आणि संसाराचा उबग आला की तुम्ही संसाराबद्दल उदास होता आणि तुम्हाला पश्चाताप होतो, अनुताप होतो की मी हा संसार का भोगलाय. आणि हा अनुताप, हा पश्चाताप तुम्हाला पुन्हा संसाराकडे परत येऊ देत नाही, तुम्हाला कायमचा संसार त्यागावा लागतो. आणि म्हणून तुकोबारांनी संसार पूर्णतः भोगला आणि मग त्यागला. का तर संसारातले सुखदुःखाचे चटके, पीडा, ताप, संसाराची मारकता ही अनुभवली, ही पीडा आणि मारकता अनुभवली. आणि मग ही पीडा आणि मारकता अनुभवल्यामुळे ते संसाराबद्दल उदास झाले, उद्विग्न झाले, त्यांना संसाराचा उबग आला, संसाराबद्दल त्यांच्या मनात अनुताप झाला. आणि मग त्यांनी संसाराचा त्याग केला. आणि असा त्याग हा कायमस्वरूपी त्याग असतो. असा महात्मा, असा मनुष्य पुन्हा संसाराकडे खेचल्या जात नाही. त्याला संसाराचं अजिबात आता आकर्षण राहत नाही, कारण त्याने अनुभवलाय, भोगलाय. त्यातलं दुःख, पीडा, त्याची मारकता ही अनुभवली, भोगली, त्याचा उबग आलाय. आणि मग या संसाराबद्दल अनुताप, पश्चाताप होतो. आणि हा पश्चाताप तुम्हाला संसार त्यागायला होतो आणि पुन्हा संसारात परत आणत नाही किंवा येऊ देत नाही. मग अनुताप हा केंद्रबिंदू आहे. जसं विवेक हा परमार्थाची गुरुकिल्ली, तसं अनुतापही हा संसाराचा केंद्रबिंदू आहे. ज्याच्याबद्दल अनुताप किंवा पश्चाताप झालाय, मनुष्य तिकडं पुन्हा जातच नाही, किंवा तो अनुतापच तुम्हाला जाऊ देत नाही तिकडं, तो अनुतापच तुम्हाला तिकडं जाऊ देत नाही. एखादा नौकर आहे आणि मालक भले पगार देतोय, पण मालक खटाळ स्वभावाचा आहे. त्या माणसाकडून भरपूर काम घेतोय, रात्रंदिवस राबवतोय आणि वरून शिवाय देतोय, घाणघाण बोलतोय, अपमानित करतोय. त्या माणसाला ती नोकरी केल्याचा पश्चाताप होतो की मी इथं का नोकरीला आलो असेल, मी इथं का नोकरीला आलो असेल, असं त्याला सारखा अनुताप, सारखा पश्चाताप होतो. आणि तो अनुताप, तो पश्चाताप त्याला ती नोकरी सोडायला होतो. आणि मग काही दिवसांनी, वर्ष 6 महिन्यांनी नोकरी सोडल्यावर त्या मालकाची जर पुन्हा भेट झाली आणि मालक जर म्हटला अरे येणारे कामाला, तर तो अनुताप त्याला जागा करतो, हे जाऊ नको,
तो अनुताप त्याला पुन्हा त्या नोकरीला जाऊ देत नाही. त्या नोकरीचा पूर्णतः त्याग कर म्हणतो, तिथं जाऊ नको. कारण हा अनुताप त्याला सांगत असतो की त्या मालकाने तुला पीडा दिली आहे, शासन केलं, राबवलं आहे, ती पीडा त्याला आठवते. तो अनुताप त्याला त्या पीडा आठवून देतो. आणि ही पीडा आठवली की ही पीडा आणि हा अनुताप तुम्हाला पुन्हा त्या मालकाच्या घरी नोकरी करायला जाऊ देत नाही. किंवा एखादी मुलगी आहे, सासरी गेली आहे नांदायला, पण सासू सासऱ्यांनी किंवा घरातल्या लोकांनी तिला काट्याच्या आणीवर उभं केलं आहे, मरणाचा त्रास दिला आहे. त्यांनी सासरची पीडा अनुभवली आहे. तिला पश्चाताप होतो, अनुताप होतो की मी इथं का लग्न केलं, मी कशाला नांदायला आले. तिथे सासर कायमचं सोडते आणि पुन्हा त्या घरात नांदायला जात नाही. कारण तो अनुताप तिला आठवण करून देतो, बाई जाशील तर मरशील, तुला इथं पीडा आहे, तुझ्यासाठी घातक आहे. तो अनुताप तिला पुन्हा त्या सासरी जाऊ देत नाही. तो अनुताप तिला त्या सासरचा त्याग करायला होतो. तसं कुठल्याही गोष्टीचा जोपर्यंत तुम्हाला अनुताप होत नाही, पश्चाताप होत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीपासून कायमचे दूर फेकल्या जात नाही. किंवा हा पश्चाताप अनुतापच तुम्हाला त्या गोष्टीकडे डबल जाऊ देत नाही, त्याचा पूर्णतः त्याग करायला होतो. तसं इथं तुकोबरायांनी प्रपंच पूर्णतः अनुभवलाय, भोगलाय. संसारातले दुःख, पीडा, चटके सहन केले, त्याची मारकताही पाहिली आहे, सगळं पाहिले. आणि हे सगळं पाहून, ही पीडा पाहून, संसाराची पीडा पाहून, मारकता पाहून तुकोबराच्या मनाला उबग आलाय, संसाराचा तिटकारा आलाय, या संसाराबद्दल पश्चाताप झालाय, अनुताप झालाय. आणि हाच अनुताप आता तुकोबरायला म्हणतोय की महाराज, हा संसार त्यागा, या संसारात काही मजा नाही, याला त्यागा. आणि हाच अनुताप तुकोबरायांना हा संसार, हा प्रपंच त्यागायला लावतो. आणि तुकोबराय संसाराचा त्याग करतायत का, तर आता संसाराचा अनुताप आलाय. आणि मग या पहिल्या कडव्याच्या दुसऱ्या चरणात निळोबाराय लिहित आहेत की अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली, प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली. तुकोबारांनी प्रपंच पूर्णतः भोगलाय आणि मग त्यागलाय. भोगलाय, त्यातलं सुखदुःख पाहिलंय, ताप पाहिला, पीडा पाहिला, त्याची मारकता पाहिली. ही ताप आणि पीडा पाहून, मारकता पाहून तुकोबारायला त्याचा उबग आलाय. संसार पूर्णतः कळालाय, पूर्णतः भोगलाय, पूर्णतः कळालाय. त्यातली पीडा पाहिली, ताप पाहिलाय, मारकता पाहिली. तुकोबाराय उबगले संसाराला. आणि मग त्याने संसार त्यागलाय का, तर त्यांना संसाराबद्दल अनुताप झालाय, पश्चाताप झालाय. आणि हा पश्चाताप तुकोबाराय संसार त्यागायला लावतो. आणि तुकोबाराय पूर्णतः संसाराचा त्याग करतायत. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. आता पश्चाताप झालाय आणि संसार त्यागलाय, किंबहुना या पश्चातापानं संसार त्यागायला लावलाय. तर मग हा पश्चाताप शांत राहत नाही. हा पश्चाताप तुम्हाला अशी एखादी सुरक्षित जागा दाखवतो की जिथं तुम्ही स्थिरावल्या जाल. प्रपंच त्यागलाय, पण त्यागून नुसतं भागले का. अनुताप झालाय, प्रपंच त्यागलाय, पण तो त्यागलाय, पण आता तुम्ही स्थिर आहेत का, नाही. या अनुतापाच्या बळावर प्रपंच त्यागलाय, पण हाच अनुताप तुम्हाला पुन्हा अशा सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो की जिथं तुम्ही कायमचे सुखावता, स्थिरावता. बघा, तोच पुरीचा अभंग तुकोबारायचा की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. देवा माझं दिवाळं निघलं, बरं झालं. देवा दुष्काळ पडला, बरं झालं. दुष्काळाने पीडा दिली, संसारानं पीडा दिली, ही संसारातली पीडा मी अनुभवली. संसाराची पीडा अनुभवली, संसाराची मारकता पाहिली. मग संसाराचा मला उबग आला, मग मला पश्चाताप झाला. या पश्चातापाच्या बळावर मी संसाराचा त्याग केला. परंतु हा जो पश्चाताप आहे, ज्या पश्चातापाच्या बळावर मी संसाराचा त्याग केला, हा पश्चाताप मला शांत बसू देना. या पश्चातापानं काय केलं, किंवा या अनुतापानं काय केलं, अनुतापे तुझे राहिले चिंतन.
झाला हा वमन संसार. हा अनुताप, हा पश्चाताप देवा मला तुझ्या दिशेनं घेऊन आला, तुझ्या नामस्मरणाच्या दिशेनं घेऊन आला. या अनुतापानं, या पश्चातापानं संसार तर मला त्यागायच लावला, परंतु हा अनुताप पश्चाताप शांत राहिला नाही. हा अनुताप पश्चाताप मला खेचून तुझ्याजवळ घेऊन आला देवा, आणि तुझ्या नामचिंतनात मला या पश्चातापानं स्थिरावलं. अनुतापे तुझे राहिले चिंतन. तुकोबाराय म्हणतात मला देवा तुझं चिंतन राहिलं, पण कशामुळं? अनुतापे तुझे राहिले चिंतन. देवा मला पश्चाताप जर झाला नसता या संसाराबद्दल तर कदाचित मी तुझं नामचिंतन केलंही नसतं, किंवा केलं असतं तर अधुरं थोडंफार केलं असतं. पण मी आता अखंड तुझं नामस्मरण करतोय. ते कशाच्या बळावर? अनुतापाच्या बळावर. मला पश्चाताप झाला की संसार तापदायक आहे, पीडादायक आहे, मारक आहे. हा पश्चाताप झाला, आता संसार नको. या अनुतापानंच मला संसार त्यागायला लावला, पण हा अनुताप शांत बसला नाही. या अनुतापानं, या पश्चातापानं मला खेचून आणलं, तुझ्या चरणावर स्थिर केलं, तुझ्या नामचिंतनात स्थिर केलं. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. माणसाला अनुताप हवा, पश्चाताप हवा कुठल्या गोष्टीचा. तो पश्चाताप तुम्हाला त्या गोष्टीपासून तोडतो. पश्चाताप तुम्हाला त्या गोष्टीपासून तोडतो, तिकडं पुन्हा जाऊ देत नाही. आणि हा पश्चाताप एवढंच करून थांबत नाही, तर हा पश्चाताप तुम्हाला चांगल्याशी जोडतो. तुकोबाराच्या जीवनात हेच झालं. तुकोबाराला संसाराचा उभं आला, संसार तुटला, पश्चाताप झाला. संसाराचा उभं आला, पश्चाताप झाला, अनुताप झाला. या अनुतापानं, पश्चातापानं तुकोबाराचा संसार तोडला. पण याच अनुतापानं तुकोबारायला भगवंताच्या चरणाशी जोडलं, भगवंताच्या नामाशी जोडलं. हे तुकोबाराय स्वतः सांगतात की अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. एखादा मुलगा आहे, आईवडिलाला भांडला, रागा पुण्या मुंबईला निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर एखादा मित्रासोबत, त्या मित्रासोबत निघून गेला. आई वडील म्हणतात जाऊ नको, तर ह्या ऐकानं गेला निघून. 4-2 महिने, 4-6 महिने राहिला, पण तिथं काही स्थिर स्थायिक होता आलं नाही. हालापेष्ट होऊ लागल्या, उपासमार होऊ लागली. 4 महिन्यानं परत आला. घरी आले, आई वडील म्हणे जा माघारी, चाल, येऊ नको आता घरी. आईने हाकलून दिलं. मग आईचे पाय धरले, आईला मिठी मारली, आई माझं चुकलं, तुझ्याशिवाय कोण आहे मला आई, घे ना पदरात. शेवटी आईच जरी चुकला, आई वडिलाला भांडून गेला पुणे मुंबईला. पण शेवटी पुणे मुंबईला गेला, तिथं फेलीवर राहिला, तिथं चटके बसले, पीडा झाली. त्या पीडेनं त्याला मुंबईला गेल्याचा अनुताप झाला. हा अनुताप त्याला मुंबई सोडून घरी घेऊन आला. आणि नुसता घरी घेऊन आला नाही, तर अनुताप त्याला आईच्या चरणावर स्थिर हो म्हटला. हा अनुताप त्याला आईकडे घेऊन आला, आणि या अनुतापानं त्याला आईजवळ स्थिरावलं. अनुताप तुम्हाला वाईट गोष्टीपासून तोडतो आणि चांगल्या ठिकाणी घेऊन जातो. या अनुतापानं, पश्चातापानं तुकोबारायला या वाईट संसारापासून तोडलं, आणि या अनुतापानंच तुकोबारायला भगवंताच्या नामचिंतनात नेऊन डुबवलं. आणि म्हणून महाराज स्वमुखाने म्हणतात की अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. देवा मी हा संसार पाहिला, संसार पूर्णता भोगला. तुकोबाराय म्हणतात, अर्थात निळोबाराय सांगतात की देवा, किंवा निळोबारायच म्हणतात की तुकोबारायने संसार पूर्णता भोगला. त्यातलं सुखदुःख पाहिलं, खाचखळगे पाहिले, त्यातली पीडा पाहिली, त्याची मारकता पाहिली. हे सगळं पाहून तुकोबारायला संसाराचा उभग आला, तुकोबारायला संसाराचा पश्चाताप झाला, अनुताप झाला. या अनुतापानं तुकोबारायला संसार त्यागायला लावला, आणि याच अनुतापानं तुकोबारायला ओढून आणलं आणि भगवंताच्या नामचिंतनात बुडवलं, नामचिंतनात स्थिर केलं. आणि या नामचिंतनामुळं तुकोबारायच्या जीवनात वैराग्य आलं. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. अनुतापानं आता संसार तर तोडला, पण अनुताप मला देवा तुझ्या चरणावर घेऊन आला, तुझ्या नामचिंतनात मला या अनुतापानं बुडवलं. आणि या नामचिंतनामुळं संसार मला उलटीप्राय तुच्छ वाटू लागला. आणि संसार उलटीप्राय तुच्छ वाटणं हेच वैराग्य असतं. हो, उठली या वैराग्य जेने, हा तिन्ही वर्गो ऐसा सांडणे, जसे वमुनिया सुने आत्ताची गेले. वैराग्याची व्याख्या ज्ञानोबाराय सांगतात की हा तीन वर्गो ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आत्ताच गेले. या त्रैलोक्यातील सर्व संपत्ती, धन दौलत कुत्र्यानं उलटी केलेल्या मटेरियल इतकं तुच्छ वाटावं. कुत्र्यानं उलटी केलेल्या मटेरियल इतकं तुच्छ वाटावं, आणि ज्याला वाटतं त्याला वैराग्य म्हणतात. संसारातले इह परलोकातले सगळे भोग पायावर लोळत आहेत, पण पायावर लोळून ते तुच्छ वाटे, त्याचा भोग घ्यायला नको वाटावा, हे वैराग्य असते.
सोन्याचे निखळ आणि मातीचे ढिखळ सरिसेची मानी. सोन्याचा 1 किलो गोळा मातीच्या 1 ढेकळाबरोबर पाहतो किंवा त्या नजरेने त्याला तोलतो. सोन्याचे निखळ आणि मातीचे ढिखळ सरिसेची मानी. किलोभर सोनं आहे पण किलोभर मातीच्या ढेकळासारखं समजतो. हे वैराग्य असते. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. देवा, अनुतापानं मला तुझ्या नामचिंतनात बुडवलं. हे अनुताप मला तुझ्या नामचिंतनात घेऊन आलं. मी तुझ्या नामचिंतनात बुडवलो आणि या नामचिंतनामुळे संसार आता उलटीप्राय तुच्छ वाटतो. फक्त तुझं नाम गोड वाटतंय आणि संसार उलटीप्राय वाटतो. आणि संसार उलटीप्राय तुच्छ वाटणं हे वैराग्य असतं. मग बघा, अनुतापानं काय केलं? मी म्हटलं अनुताप केंद्रबिंदू आहे जीवनाचा. अनुतापानं पीडादायी मारक संसार तोडला तुकोबाराच्या जीवनात. हा अनुतापच तुकोबाराला नामचिंतनात घेऊन आला. तुकोबारा सातत्याने नामचिंतन करत राहिले. त्याने फायदा काय झाला? तर तुकोबाराच्या जीवनात वैराग्य आलं. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. भगवंताच्या नामस्मरणानं तुमच्या जीवनात वैराग्य येतं. नाथ महाराज भागवतात बोलतायत, नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराजची ओवी पुन्हा एकदा ऐका, अतिशय भारदस्त ओवी. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होय जे विरक्त. हरिनामानं जीवनात विरक्ती येते. तुमच्या जीवनात विरक्ती यावी असं वाटत असेल तर 2 गोष्टी करा. एक, सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करा आणि आपल्या मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. हा संसार अनित्य आहे, मरका आहे, मारक आहे. मी संसाराचा भाग आहे म्हणून मी मरका आहे. एक ना एक दिवस संसार मला मारणार आहे. अशी आपल्या मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. संसाराबद्दल तुम्ही उदास होता, संसाराचा उभग येतो, संसार तुम्ही त्यागता, तुम्ही भगवंताच्या दिशेने झुकता आणि वैराग्य तुमच्या जीवनात आपोआप चालून येतं. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. आपल्या मृत्यूच्या नित्यस्मरणाने तुम्हाला वैराग्य लाभतं. तुमच्या जीवनात वैराग्य आपोआप चालून येतं. मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा, जीवनात वैराग्य आपोआप येईल. पहिली गोष्ट. आणि भगवंताचं नित्य नामचिंतन करा, जीवनात वैराग्य येईल. कारण भगवंताचं नामचिंतन केलं की संसार उलटीप्राय तुच्छ वाटतो. त्याचं अट्रॅक्शन निघून जातं, भगवंताचं अट्रॅक्शन वाढतं, जीवनात विरक्ती येते. नाथ महाराज तेच म्हणतात की नामे होय जे विरक्त, नामस्मरणानं हरिनामानं जीवनात विरक्ती येते. तुकोबारा तेच सांगतायत की अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. देवा, या अनुतापानं संसार तोडला, संसार त्यागायला लावला. शिवाय अनुतापानं मला तुझ्या नामचिंतनात आणून बुडवलं. तुझ्या नित्य नामचिंतनाने माझ्या जीवनात वैराग्य आलं. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. इथे तेच निळोबारा सांगतायत की अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हवेली. अनुताप ही एक ज्वाला आहे, वैराग्य ही सुद्धा एक ज्वाला आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. तुकोबारा आहे. काय म्हणतात महाराज? विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. वैराग्य ही एक अग्नी आहे, ही एक ज्वाला आहे. आणि अनुताप ही सुद्धा एक अग्नी आहे, ही एक ज्वाला आहे. या 2 गोष्टी प्रामुख्याने समजून घ्या. इथं निळोबारा म्हणतात की अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली. अर्थात हविली म्हणजे जाळली. काय जाळली? देहबुद्धी जाळली. मी देह आहे, ही जी आसक्ती आहे, मी आणि माझं, ही जी आसक्ती की मी देह आहे, हे जाळलं आहे म्हणले तुकोबाराच्या जीवनात. कशाने? अनुतापानं. अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली. तुकोबाराला अनुताप झालाय, संसार त्यागलाय. अनुतापानं त्यांच्या जीवनात नामचिंतन आणलंय आणि नामचिंतनानं जीवनात वैराग्य आलंय. हे वैराग्य आणि अनुताप ही एक अग्नी आहे. आणि या अग्नीमध्ये, कशाच्या? वैराग्याच्या आणि अनुतापाच्या अग्नीमध्ये मनुष्य देहबुद्धी जाळून टाकतो आणि मी देह नसून मी आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होतो. बघा तुम्ही, जीवनात वैराग्य आलं की वैराग्य काय करतं? ज्ञानोबा लिहित आहेत
जिये वैराग्य दशे ईश्वराचे नि वेद वसे हे सर्वही ना आवडे जैसे वात होय. वही पुन्हा एका ज्ञानोबा राहायचे. जिये वैराग्य दशे ईश्वराचे नि वेद वसे हे सर्वही ना आवडे जैसे वात होय. एकदा तुमच्या जीवनात अनुताप आला आणि वैराग्य आलं की या वैराग्यानं तुम्हाला भगवंताचा वेध लागतो. तुम्हाला देवाशिवाय काहीच गोड लागत नाही. खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, बसता उठता देव देव देव, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. भगवंताचा वेध लागतो. जे वैराग्य दसे ईश्वराचे नि वेध वशे हे सर्व ही नावडे जैसे वात होय. आता काही आवडत नाही, देवा तू पाहिजे, देवा तू पाहिजे. हा देवाचा वेध लागतो. कशामुळं? अनुतापामुळं आणि वैराग्यामुळं तुम्हाला देवाचा वेध लागतो. आणि हा देवाचा वेध तुम्हाला काही दिवसात, काही क्षणात, तात्काळ तुम्हाला देवच बनवतो. देवाचा वेध लागावा. देवाचा वेध लागण्यासाठी जीवनात अनुताप आणि वैराग्य लागतं. जे तुकोबाराच्या जीवनात आलं हे निळोबाराय सांगतात. आणि मग अशा वेळेस श्रीगुरू भेटल्यानंतर अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा बोध करून तुम्हाला ज्या वेळेस संत बनवायचं, आत्मज्ञानी बनवायचं तेव्हा बनवेल. श्रीगुरू आपाप चालत येईल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु. ती अवस्था जीवनात येईल यायची तेव्हा. पण तो ज्ञानोबाराय म्हणतात की ती अवस्था येण्याच्या आधीच या अनुतापाच्या आणि वैराग्याच्या बळावर तुम्हाला भगवंताचा वेध लागलाय. आणि हा वेध तुम्हाला भगवंताच्या तुडीचं बनवतो, भगवंतच बनवतो. ज्ञानोबाराय लिहित आहेत की सम्यक ज्ञान न उदयजता वेधेची तन्मयता उपजे अशी योग्यता बोधाची तोल आहे. त्याला सम्यक ज्ञान म्हणजे आत्मज्ञान झालं नाहीये, तर ते आत्मज्ञान होण्याच्या आधीच हा वेधच त्याला भगवंताच्या तुडीचा बनवतो किंवा भगवंत बनवतो. सम्यक ज्ञान न उदयजता वेधेची तन्मयता उपजे अशी योग्यता बोधाची तुला आहे. या साधकाच्या जीवनात सम्यक ज्ञान झालं नाही, आत्मज्ञान झालं नाही, पण वेध लागलाय भगवंताचा वैराग्यामुळं. हा वेध त्याला आत्मज्ञानीच बनवतो. आत्मज्ञान होण्याच्या आधी ज्याला भगवंताचा वैराग्यामुळे वेध लागलाय असा पुरुष आत्मज्ञान होण्याच्या आधीच आत्मज्ञानी झालेला असतो. तो भगवत स्वरूप झालेला असतो. देवहून देवापुढे उभा राहिलेला असतो. हे ज्ञानोबाराय बोलत आहेत. सम्यक ज्ञान न उदयजता वेदेची तन्मयता उपजे अशी योग्यता बोधाची तोल आहे. असा महात्मा या अनुतापाच्या आणि वैराग्याच्या बळावर त्याला भगवंताचा वेध लागतो. आणि हा वेधच आत्मज्ञान होण्याच्या आधीच हा वेध त्याला देव बनवतो, आत्मज्ञानी बनवतो. श्रीगुरूने आत्मज्ञान देईल तेव्हा तो देईल, पण श्रीगुरूने आत्मज्ञानाच्या आधीच त्याला आत्मज्ञान होतं या वेदाच्या बळावर. आणि मग ज्या वेळेस भगवंताचा वेध लागलेला साधक आत्मज्ञान होण्याच्या आधीच आत्मज्ञानी बनून देवापुढे उभा राहतो, देवाच्या इक्वल होतो, तो देवात मिसळण्यास पात्र असतो. आणि याला म्हणतात भगवंताला शरण जाणं. आणि मग ज्ञानोबाराय लिहित आहेत की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया तैसे मज धनंजया शरण येतो. सोनं सोन्याला शरण जावं, पाणीहून पाण्याला शरण जावं तर पाण्यात मिसळता येतं. तसं देवहून देवाला शरण जावं, देवात मिसळता येतं. तुम्ही पाण्याला शरण चाललेत पण तेल होऊन चाललेत, पाण्यात मिसळता येईल का? नाही मिसळता येत. पाण्याला शरण जायचे, पाणी बनून जा, तेल बनून नाही. तुम्ही तेल बनून जर पाण्याला शरण गेले तर तेल पाण्यावर तरंगल. गुरुजींनी प्रश्न विचारला मुलांना की मुलांना तेल पाण्यापेक्षा हलकं आहे, ते पाण्यावर तरंगतं, मग तेलापेक्षा हलकं काय? तर पोरं म्हणले भजे, कारण भजे तेलावर तरंगतात. तेल पाण्यावर तरंगतंय, मग तेलावर काय तरंगतं? तर म्हणले भजे. विनोदाचा भाग सोडा. पाणी हलकं आहे, पाण्यावर तेल हलकं आहे, पाण्यावर तरंगतं, ते पाण्यात मिसळत नाही. मग तेल बनून पाण्याला शरण जाऊ नका, पाणी बनून पाण्याला शरण जा, पाण्यात मिसळाल. तसं देव बनून देवाला शरण जा, देवात मिसळाल. इथं हे सांगतात ज्ञानोबाराय की सम्यक ज्ञान न उदयजता वेदेची तन्मयता उपजे अशी योग्यता बोधाची तोल आहे. अनुतापाच्या वैराग्याच्या बळावर ज्याला भगवंताचा वेध लागलाय असा साधक आत्मज्ञान होण्याच्या आधीच तो आत्मज्ञानी बनलेला असतो. श्रीगुरू आत्मज्ञान द्यायचं तेव्हा देईल, पण हा वेदाच्या बळावरच, भगवंताच्या वेदाच्या बळावर आत्मज्ञानी बनलेला असतो. देवहून देवापुढे उभा राहिलेला असतो आणि मग देवात मिसळायला तयार असतो, योग्य असतो. आणि मग ज्ञानोबाराय म्हणले की मजही शरण रिगीजे आणि जीवितवेचे असिजे धिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. मजही शरण रिगीजे आणि जीवितवेचे असिजे धिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. मला शरण निघाल्यात आणि जीवावस्थेत आहेत, विकारी आहेत, अहंकारी आहेत, विषयभोगी आहेत आणि मला शरण निघाल्यात, माझ्यात कसं मिसळता येईल? हे विकार टाका.
निर्विकारी व्हा, निरहंकार व्हा, मला शरण या, मग माझ्यात मिसळता येईल. तुम्ही विकार घेऊन देवाला शरण गेले, देवात मिसळता येत नाही. निर्विकार व्हा, देवाला शरण जा, देवात मिसळता येईल. तेल होऊन पाण्याला शरण निघाले, पाण्यात मिसळता येत नाही. पाणी होऊन पाण्याला शरण जा, पाण्यात मिसळता येतं. तसं वैराग्याच्या आणि अनुतापाच्या वेधानं किंवा वैराग्याच्या आणि अनुतापामुळे जो वेध लागला आहे भगवंताचा, या वेधामुळं साधक आत्मज्ञान होण्याच्या आधीच आत्मज्ञानी बनलेला असतो, भगवंताला इक्वल सारखा झालेला असतो, ना आता देवात मिसळायचं योग्य असतो. आणि मग अशा महात्म्याला भगवंताचा साक्षात्कार होतो. आपल्याकडे अशा भ्रामक कल्पना आहेत की पांडुरंगानं वीट सोडावीन आपल्यासमोर उभा राहावं, कुठल्या तरी रूपात आपल्याला दर्शन द्यावं किंवा चतुर्भुज रूपात दर्शन द्यावं म्हणजे भगवंताचा साक्षात्कार झाला. हा एक साक्षात्कारच आहे. पण ज्ञानोबारायाची लिखी खरा साक्षात्कार काय आहे, तर खरा साक्षात्कार म्हणजे जगतात देव पाहणे. हे समस्त ही श्री वासुदेव, जगातील नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून तर किड्यामुंगीपर्यंत एक पांडुरंगच नटलाय, एक आत्माच नटलाय. आणि तो पांडुरंग मी आहे, तो आत्मा मी आहे, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे साक्षात्कार होणं किंवा आत्मज्ञान होणं होय. मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान. आणि मी देह आणि देह संबंधीने माझं हे अज्ञान. परमार्थ सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं आहे असा बुद्धीचा निश्चय हे अज्ञान आहे. आणि प्रपंच मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे असा बुद्धीचा निश्चय होणं म्हणजे ज्ञान. यालाच आत्मज्ञान म्हणतात आणि यालाच साक्षात्कारही म्हणतात. मी आत्मा आहे, मग आत्मा विश्वव्यापी आहे. मग मी आत्मा आहे, आत्मा विश्वव्यापी आहे, तर आत्म्याच्या रूपाने मीच विश्वव्यापले, जगात मीच नटलोय. हां, याला म्हणतात आत्मज्ञान होणं. आणि मग ज्यावेळेस तुम्ही आत्मज्ञानी होऊन देवापुढे उभे राहता, देव होऊन देवापुढे उभे राहता, त्यावेळेस सर्वत्र तुम्हाला भगवंताचं दर्शन होत असतं, परमात्म दर्शन होत असतं, चराचरात देव दिसत असतो. इथं प्रपंच नावाची गोष्ट नाही, इथं फक्त भगवंतच नटला आहे. सजीव निर्जीव हा सगळा देव आहे. हो, की जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. नाथ महाराज, दृष्टीला दिसेल ती प्रत्येक वस्तू देव आहे असा बुद्धीचा निश्चय होणे म्हणजे साक्षात्कार होणे. आणि मग बघा, तुम्हाला अनुतापानं विवेक वैराग्यानं वेध लागला देवाचा. या वेदानं तुम्हाला आत्मज्ञान होण्याच्या आधीच आत्मज्ञानी बनवलं आणि आत्मज्ञानी बनवून अर्थात देव बनवून देवापुढे उभा केलं. त्यामुळे जगतात तुम्हाला देव दिसायला लागला, याला साक्षात्कार म्हणतात. आणि असा साक्षात्कार झाल्यानंतर ज्ञानोबा लिहित आहेत, माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. ज्ञानोबाची वही पुन्हा ऐका, अतिशय महत्त्वाची. माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. तुम्हाला माझा साक्षात्कार झाला, जगतात देव दिसू लागला की तात्काळ तुमचा अहंकार जातो. माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, जगतात देवच नटलाय असा बुद्धीचा निश्चय झाला की एका क्षणात तुमचा अहंकार गळून पडतो. आणि अहंकार गळला की तुमचं द्वैत जातं आणि तुम्ही अद्वैतात उभे राहतात. आणि अद्वैतात उभे राहणं म्हणजे खरा संत बनणं, खरा पांडुरंग बनणं. माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार झाला की तात्काळ तुमचा अहंकार गळून पडतो, तुमचं द्वैत जातं आणि तुम्ही अद्वैतात उभे राहता. आणि मग अद्वैतात उभे राहिले की मग एक ना एक दिवस तुम्हाला श्रीगुरू येऊन भेटतोच. हो, का येऊनी फळाचा घडू, पारुशली किडीची वाढू, श्रीगुरू भेटोनी करी पाडू बुबुत जायचा. ज्ञानोबा इथं ज्ञानोबा काय म्हणतात, श्रीगुरू भेटोनी करी. श्रीगुरूला तुम्हाला शोधायची गरज नाही, श्रीगुरू तुम्हाला शोधत येतो. श्रीगुरू भेटोनी करी, श्रीगुरू तुम्हाला शोधत येतो. तुम्ही सदशिष्य बना, सद्गुरू शोधत येतो. सद्गुरू शोधत येतो, माथ्यावर हात ठेवतो, माता थापटीला नव्हे, हो, काना वाचनाची भेटी सरिसाची पैकी रेटी. तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करतो आणि मुक्त करतो. इथं श्रीगुरू एक निमित्त मात्र आहे. तुम्ही आधीच मुक्त झालेला असतात. हे परीक्षेमध्ये मुलगा अभ्यास करून पेपर लिहितो,
त्यांनी 90% मार्क मिळतील एवढा पेपर लिहिला आहे, त्याच्या बळावर लिहिला, त्याच्या कष्टावर लिहिला, अभ्यासावर लिहिला आहे, पण तरी विद्यापीठ डिग्री देत नाही. परीक्षकांना पेपर तपासावा लागतो आणि त्यांनी म्हणावं लागतं की याला 90% मार्क मिळत आहेत, तेव्हा विद्यापीठ 90% मार्क देऊन त्याला डिग्री देतं. अभ्यास विद्यार्थ्याचा आहे, पात्रता विद्यार्थ्याची आहे 90% मार्क घेण्याची, पण तरी परीक्षकाचा शिक्कामोर्तब व्हावा लागतो की हा पास होण्यास 90% मार्क्स मिळवण्यास योग्य आहे. तसं साधक स्वतः देव बनला आहे, आत्मज्ञानी बनला आहे, पण तरी श्रीगुरूंनी शिक्कामोर्तब करावा लागतो की आत्मज्ञानी देव बनण्यास योग्य आहे. ही वकिली श्रीगुरूला करावी लागते. आणि मग श्रीगुरू तुम्हाला शोधत येतो आणि सांगतो, देवा हे गिराईक देव होण्याच्या योग्यतेचं आहे, हां हे तुमच्यात मिसळून घ्या, मिळून घ्या. आणि मग ते काना वाचनाचे बेटी सरस्याची पैकी रेटी माता हात ठेवला नाही थापटीला जसं वगैरे वगैरे अंबर भस्मी या महावाक्याचे श्रवण करून श्रीगुरू निमित्त मात्र तुम्हाला आत्मज्ञान देतो आणि मुक्त करतो, देव बनवतो. पण हे होण्याच्या आधी, श्रीगुरूच्या कृपेच्या आधीच तुम्ही स्वतःच्या बळावर देव बनलेले असतात. का? अनुताप आणि वैराग्य तुम्हाला ईश्वराचा वेध लावतात आणि ईश्वराचा वेधच आत्मज्ञान होण्याच्या आधीच तुम्हाला आत्मज्ञानी बनवतो, देव होऊन देवाच्या पुढे उभा करतो. हे ज्ञानोबा बोलतात. सम्यक ज्ञान नवदयजता वेदेची तन्मयता उपजे अशी योग्यता बोधाची तुला आहे. आता तुमचं द्वैत जाऊन तुम्ही अद्वैतात उभे राहिलेत, आता तुम्ही देव बनलेत, तुम्हाला आत्मज्ञान झाले, द्वैत गेले. पुन्हा एकदा लिंग सांगतो, तुम्हाला अनुताप झालाय, तुम्ही प्रपंच त्यागलाय. हा अनुताप तुम्हाला देवाच्या दिशेने घेऊन गेला, देवाच्या नावात त्यांनी स्थिरावले, देवाच्या नामचिंतनाने तुमच्या जीवनात वैराग्य आले. अनुतापाने नामचिंतन दिलं, नामचिंतनाने वैराग्य दिलं. मग हाच अनुताप आणि वैराग्य तुम्हाला काय देतो? आत्मज्ञान. हे अनुताप आणि वैराग्य तुम्हाला काय देतं? देवाचा वेध लावतो. देवाचा वेध लागला की आत्मज्ञान होण्याच्या आधीच तुम्ही आत्मज्ञानी होऊन देवहून देवापुढे उभे राहता, तुमचं द्वैत जातं, तुम्ही अद्वैतात उभे राहता, तुमच्या जीवनात शांती येते. बघा पुढच्या चरणात महाराज काय म्हणतात की प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागेली, अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटूनी दाखविली, अहंता ममता दौडूनी निज शांती वरिली. आता तुम्ही बघा, आपल्या वारकरी संप्रदायात 4 संत प्रामुख्यानं आपण अग्रगण्य अग्रेसर मानतो. ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज. तर नाथ महाराजाला आपण म्हणतो शांती ब्रह्म. ज्ञानेश्वर महाराजाजवळ ज्ञान आहे, नाथ महाराजाजवळ शांती आहे, नामदेव महाराजाजवळ भक्ती अर्थात नाम आहे, आणि तुकोबराजवळ वैराग्य आहे. आता वैराग्य सगळ्या संतापाशी असतं, बिना वैराग्याचा कुठं संत असतो का? वैराग्य आहे म्हणून संत आहे. या 4ही संतापाशी वैराग्याचं बळ आहे, विवेकासहित वैराग्य आहे म्हणून ते संत आहेत. पण तरी वैराग्य म्हटलं, शांती म्हटलं की नाथ महाराज, ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, नाम म्हटलं की नामदेव महाराज, आणि वैराग्य म्हटलं की तुकोबराकडे बोट दाखवतात. का बरं असं? वैराग्य तर सगळ्याच्या जीवनात आहे, पण वैराग्य म्हटलं की विशेषतः तुकोबराकडे बोट का दाखवलं जातं? इथे निळोबरा एक चरण लिहित आहेत की वैराग्याची निष्ठा प्रगटूनी दाखविली. इथं निष्ठा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. निष्ठा म्हणजे ज्याच्याबद्दल निष्ठा आहे त्याला तुम्ही कधीच सोडून जात नाहीत, कायमचं त्याला चिटकून राहणं ही निष्ठा असते. ज्ञानोबा निष्ठेबद्दल लिहिताना ज्ञानेश्वरीत लिहित आहेत की अनन्य भक्ती लिहिताना ज्ञानोबा लिहित आहेत की निष्ठा काय असते, अनन्यता काय असते. मौली लिहित आहेत की सूर्याच्या होना होईजे का सूर्या सेवेची जाईजे. हो, हे विकलेपण साजे प्रभेसी जेवी. सूर्याचा होना होईजे का सूर्याची सवे जाईजे, ही विकलेपण साजे प्रभे ते जेवी. ज्ञानोबा म्हणतात की सूर्य उगवला, प्रभा म्हणजे प्रकाश, सूर्य उगवला की प्रकाश हजरच. सूर्य उगवला की सूर्यासोबत प्रकाश आलाच, आणि सूर्य मावळला की सूर्यासोबत प्रकाश गेलाच. सूर्य आला की प्रकाश येतो, सूर्य गेला की प्रकाश जातो. असं घडत नाही सूर्य आल्यावर प्रकाश आला, सूर्य गेल्यावर प्रकाश मागं थांबलाय, असं नाही आहे. या प्रभेने, या प्रकाशाने सूर्याला विकलंय. जिथं सूर्य तिथं मी. सूर्य आला की प्रकाश येतो, सूर्य गेला की प्रकाश जातो. सूर्याच्या होना होईजे का सूर्या सवे जाईजे, हे विकलेपण साजे प्रभेसी जेवी. या प्रभेनं, प्रकाशानं सूर्याला विकलंय. जिथं सूर्य तिथं मी. सूर्य आला की प्रकाश येतो, सूर्य गेला की प्रकाश जातो.
या प्रकाशानं सूर्याला विकलंय, जिथं सूर्य तिथं मी, ही प्रकाशाची सूर्याबद्दल असलेली निष्ठा आहे, ज्याला तुम्ही कधीच सोडत नाही, ती निष्ठा असते. इथं मग निळोबा म्हणतात की वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली. तुकोबाराच्या जीवनात वैराग्य आहे, पण निष्ठावंत वैराग्य आहे. तुकोबाराने वैराग्याला कधीच सोडलं नाही, वैराग्याची धर सोड नाही. वैराग्य सगळ्या संतांच्या जीवनात आहे. वैराग्य असेल तर संत होता येत, अन्यथा होता येत नाही. सगळ्या संतांच्या जीवनात वैराग्य, पण तरी सगळ्यात बलवान वैराग्य, वैराग्य सगळ्या संतांच्या जीवनात आहे, पण तरी सगळ्यात बलवान वैराग्य, निष्ठावंत वैराग्य जर कोणाच्या जीवनात असेल ते तुकोबाराच्या जीवनात आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो की शांती म्हटलं की नाथ महाराज, ज्ञान म्हटलं की दानोबाराय, आणि नाम म्हटलं की नामदेवराय, आणि वैराग्य म्हटलं की तुकोबाराय. का? वैराग्याची निष्ठा प्रगटून दाविली. तुकोबारायांनी वैराग्याला जे धरून ठेवलं ते पुन्हा कधी सोडलंच नाही. धर सोडच नाही. प्रकाशाने सूर्याला धरलं तर सोडलंच नाही, तुकोबारायांनी वैराग्याला धरलं तर सोडलंच नाही. ही निष्ठा आहे. एखादा कार्यकर्ता असतो, पुढारी 50 पार्ट्या बदलतो, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात बदलत राहतो पार्ट्या, पण पुढाऱ्याने पार्टी बदलली की कार्यकर्ता त्या पुढाऱ्यासोबत त्याच पक्षात जाईल. त्यांनी पक्ष सोडला की तो कार्यकर्ता त्या पुढाऱ्यासोबत पक्ष सोडतो. पुन्हा ज्या पक्षात पुढारी जाईल पुन्हा कार्यकर्ता तिकडे जातो. तो पक्ष सोडला की कार्यकर्ता पक्ष सोडतो, पुढाऱ्याच्या मागे पुढारी ज्या पक्षात जाईल तिकडे जातो. अर्थात जो कार्यकर्ता पुढाऱ्याला कधीच सोडत नाही, तो जिकडे जाईल तिकडे जातो. तो जो पक्ष सोडेल तो पक्षही सोडतो. कधी कधी कार्यकर्ते काय करतात, पुढाऱ्यांनी 4-5 पक्ष बदलले, ते म्हणतात जाऊ द्या, हे 50 पक्ष बदलायला लागले, आता आपण याला सोडून देऊ. ते निष्ठावंत नसतात. पण तो निष्ठावंत कार्यकर्ता तो असतो की पुढाऱ्याने नवीन पक्षात गेला तर त्याच्या मागे नवीन पक्षातच जायचं, त्याने तो पक्ष सोडला तर कार्यकर्त्यांनी सोडायचा आणि त्या पुढाऱ्याच्या मागे जायचं, जिथं पुढारी जाईल तिथं जायचं. ही कार्यकर्त्याची पुढाऱ्याबद्दल असलेली निष्ठा असते. अर्थात ज्याला आपण धरलंय त्याला कायम चिटकून राहणे, त्याला कधीच न सोडणे, ही निष्ठा असते. प्रकाशाने सूर्याला धरले, कधीच सोडायचं नाही. सूर्याच्या होना होईजे का सूर्या सवेची जायजे, हे विकले पण साजे प्रभेसी जेवी. या प्रभेने प्रकाशाने सूर्याला विकलं, जिथं सूर्य तिथं मी. सूर्य आला प्रकाश आला, सूर्य गेला प्रकाश गेला, जिथं सूर्य तिथं मी. तसं तुकोबारायांनी वैराग्याला विकलंय. प्रकाशाने सूर्याला धरलंय कायमचं, कधीच सोडत नाही. तसं तुकोबारायांनी वैराग्याला कायमचं धरलंय, कधीच सोडत नाहीत. ही तुकोबारायांची वैराग्याबद्दल असलेली निष्ठा आहे, आणि निष्ठा तुकोबारायांनी प्रगटून दाखवली आहे. आणि म्हणून या वैराग्यानं तुकोबाराच्या जीवनात ईश्वराचा वेद आणला, आणि ईश्वराच्या वेदानं तुकोबारायाला आत्मज्ञान होण्याच्या आधीच तुकोबाराय आत्मज्ञानी झाले, देवाच्या तोडीचे झाले, आणि देव होऊन देवापुढे उभे राहिले. आणि मग बाबाजी सद्गुरूंनी जेव्हा येऊन कृपा करायची तेव्हा केली, आत्मज्ञान दिलं रीतसर. पण बाबाजी सद्गुरू भेटण्याच्या आधी तुकोबाराय आत्मज्ञान झालेले होते. याचं कारण ईश्वराचा लागलेला वेद, आणि त्याचं कारण तुकोबाराच्या जीवनात असलेलं वैराग्य आणि अनुताप. आणि मग तुकोबाराय आत्मज्ञानी झाले. मग आत्मज्ञान झाल्यानंतर तुकोबाराच्या जीवनातली अहंता ममता ही पळून गेली. अहंता ममता दौडूनही निज शांतीवर इली. तुकोबारायला आत्मज्ञान झालं की त्यांची अहंता गेली. हो, अहंकार गेला की ममता जाते. या ममतेबद्दल बोलताना या अहंकाराबद्दल बोलताना ज्ञानोबाराज बोलले की तैसे सर्वत्र माते भसता सर्व मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. अर्जुनानी भगवंताला अनेक ठिकाणी क्रॉस क्वेश्चन केले की देवा हे काय, ते काय, ते काय, ते काय. तर भगवंत गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये एक ठिकाणी चिडतात की अर्जुना हे काय, ते काय, ते काय म्हणतो. मी अनेक गोष्टी अनेकदा समजावून सांगितल्यात, त्याच गोष्टी पुन्हा समजावून सांगितल्यात, तरी पुन्हा पुन्हा तेच काय विचारतो रे, तू जरा ध्यान देऊन ऐक ना. ज्ञानोबा लिहितात हे एक एक शिकवू काही, परी सेवके आपल्या ठाई उरवणी एर सर्वही मी सेवा करी. अरे अर्जुना एक एक गोष्ट किती वेळ समजावून सांगू, जरा ध्यान देऊन ऐक ना. अर्जुना तू या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेलं जग देव समज, आणि या जगाला देव समजून शरण जा.
मग काय होईल? ज्ञानोबा लिहितात की ते तर जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकुल हासी तू माझा. अर्जुन, या जगाचे दोन भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. आणि या उरलेल्या भागाला, या जगाला तू देव समजून शरण जा. यानी होईल काय? तर तुझा अहंकार गळून पडेल. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याला शरण गेले तर तू त्यांचा द्वेष करणार नाही. ते तर जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकुल हाशी तू माझा. अर्जुना, जगाचे दोन भाग कर, त्यातला तू एक हो, उरलेला भाग देव समज. दुसरा भाग देव समज आणि या जगाला देव समजून शरण जा. तर जगाला देव समजून शरण गेला तर तुझा जगाबद्दलचा, प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. कारण जगाचा द्वेष करा तर पांडुरंगाचा द्वेष केला असं होईल. म्हणून तू जगताला देव समजून शरण गेला की जगतातील प्राणीमात्राचा तू द्वेष करणार नाही. आणि द्वेष करायचं थांबलं की तुला सर्वत्र हे प्राणीमात्र परमात्मा स्वरूप दिसू लागतील. परमात्मा समजून त्याला तू नमन करशील आणि परमात्मा समजून नमन केलं की तुझा अहंकार आपोआप गळून पडेल. कारण मीठ हे पाण्यापासून निघाले. मीठ जर पाण्याला शरण गेलं तर त्या मिठाचं पाणीच बनतं. तसं चराचर जगत हे परमात्म्यापासून निघाले आणि या चराचराला, जगताला तुम्ही परमात्मा म्हणून जर शरण गेले तर तुमचा अहंकार गळतो आणि तुम्हीच परमात्मा बनता. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की तैसे स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे शिवतले जैसे लवणे आपले निज. मीठ पाण्यापासून निघालंय. मीठ जर पाण्याला शरण गेलं तर त्या मिठाचं पाणीच होतं. तसं जगत परमात्म्यापासून निघालंय आणि जगताला परमात्मा समजून शरण गेले तर तुमचा अहंकार गळतो आणि तुम्ही स्वतः परमात्मा बनता. हनुमान ज्ञानोबा लिहितात की तैसे सर्वत्र माते बसता सर्व मी होता अहंता निशेष जावनी तत्वता मीची होसी. तुकोबाराची अहंता गळाली, अहंकार गळाला. कसा? या जगाचे दोन भाग कर. अर्जुनाला देव सांगतात की या जगाचे दोन भाग कर, त्यातला एक भाग तू हो, दुसरा भाग देव समज. जगाला देव समजून शरण जा. काय होईल? तू जगाचा द्वेष करायचा सोडून देशील. जगाचा द्वेष करायचा सोडून दिला की जगतात तुला परमात्मा दर्शन घडवू लागेल आणि जगताला परमात्मा समजून नमन केलं की तुझा अहंकार गळेल आणि तूच परमात्मा होशील. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. तुकोबाराची अहंताही गेली. पुढे तुकोबाराची ममताही गेली. अहंता ममता दवडूनी निज शांती वरिली. अहंता गेली, आता ममताही गेली. ममता गेली म्हणजे ज्ञानोबा लिहित आहेत की ममता जाणं म्हणजे काय. माऊली लिहित आहेत 18व्या अध्यायात की परिपाकाचे वेळे फळ देठू ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. महात्मा खरोखर जर विवेक वैराग्य प्राप्त करून आत्मबोधाची प्राप्ती करून आत्मज्ञानी झाला, संत झाला तर त्याचं ममत्व जगाविषयी किंवा संसाराविषयी, आपल्या घराविषयी आपोआप गळून पडतं. आणि म्हणून मी सुरुवातीला बोललो की संसार टाकायचा नाही, संसार गळावा. संसार टाकतात ते दांभिक असतात. संसार गळावा आणि संसार गळतो. संसार गळतो. सुरुवातीला पहा तुम्ही, कैरी जोपर्यंत निभर आहे तोपर्यंत कैरी देठाला आणि देठ कैरीला घट्ट पकडून ठेवतात. दोघाला एकमेकाची आसक्ती. पण कैरी पाडायला लागली की कैरी देठाला आणि देठ कैरीला आपाप सोडून देतात. तसं तुमच्या जीवनात नामस्मरण आले, अनुताप आलाय, वैराग्य आले, देवाचा वेध लागलाय, आत्मज्ञान आले, या सगळ्या गोष्टी आला की तुम्ही प्रपंचाला आणि प्रपंच तुम्हाला आपोआप सोडून देतो. सोडायची गरज नाही. कैरी पाडायला लागली, कैरी देठाला देठ पाडायला सोडून देतो. या गोष्टी जीवनात आला, तुम्ही प्रपंचाला सोडता, प्रपंच तुम्हाला सोडता. तुम्ही घराला सोडता, घर तुम्हाला सोडता आणि तुमचं ममत्व निघून जातं. ज्ञानोबा हे सांगतात त्या वहीतून की परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र आहे. कैरीला पाड लागला की कैरी पाडाला आणि कैरी देठाला, कैरीला पाड लागला की कैरी देठाला आणि देठ कैरीला दोघे आपोआप एकमेकाला सोडतात. दोघांची आसक्ती एकमेकाबद्दल कमी होते. तसं तुम्ही आत्मज्ञानी होऊन देवापुढे उभा राहिले की तुम्ही प्रपंचाला आणि प्रपंच तुम्हाला दोघेही एकमेकाला सोडून देतात. पुत्र दाराग्रही हो की नरवरा म्हणतात की तुम्हाला एकदा का आत्मज्ञान झालं की पुत्र दाराग्रह या सगळ्यांना तुम्ही आपाप सोडून देता.
अशा प्रकारे तुकोबराच्या जीवनातून अहंता गेली, ममता गेली. आणि ममता गेली की घरातले माणसे म्हणतात आता खरोखर हा महात्मा झालाय. मग घरदार तुम्हाला सोडतं आणि तुम्ही घरदाराला सोडतो. या देहावरी उदास ऐसे परी उखिता जैसा बिडारी बैसला असे. सावली सरीचीच असे पण सरीची आहे नेनिजे जैसे, स्त्री विषय तैसे लवलुप्य नाही. बघा ज्ञानोबा, ग्रहदारा पुत्री नाही जाया मैत्री, ज्ञानासी धात्री तोची एक. की बायको असो, मुलं असो, हा देह असो, या संसाराचा त्याग, या परिवाराचा, मुलाबाळाचा त्याग, ही ममता आपाप गळून पडते. कधी? तुमच्या जीवनात विवेक वैराग्य यावं, आत्मज्ञान यावं, आत्मज्ञान यावं. संसार तुम्हाला, तुम्ही संसाराला, किंवा घरदार तुम्हाला आणि तुम्ही घरदाराला आपोआप सोडता. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की परिपाकाची वेळे फळ देठो ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सरतू आहे. ती आत्मज्ञानाची दशा तुमच्या जीवनात आली की ममत्व आपाप गळून पडतं. जसं कैरी पाडायला लागली की ती देठापासून आपाप गळून पडते. दोघं एकमेकाला धरत नाहीत, दोघांचं ममत्व कमी होतं. देठ कैरीला, कैरी देठाला सोडते. तसं घरदार तुम्हाला, बायकापोर तुम्हाला, तुम्ही बायकापोरला आपाप सोडून देता. ती दशा तुमच्या जीवनात यावी म्हणून संसार टाकायचा नाही, संसार गळावा. कैरीला पाड लागली, कैरी गळते. तुमच्या भक्तीला पाड लागावा, संसार गळेल. आमच्या भक्तीला पाड लागत नाही म्हणून आमचा संसार गळत नाही. आणि भक्तीला पाड लागणे म्हणजे नामाचं वेड लागणे, नामाचा छंद लागणे. छंद या नामाचा घेतलास, नामाचा छंद लागला की भक्तीला पाड लागतो. भक्तीला पाड लागला की संसार गळतो. जसं कैरीला पाड लागला की कैरी गळते. संसार गळावा, टाकायचा नसतो. आणि संसार गळणं म्हणजे देहाचं, बायकापोराचं, जनतेचं, जग सगळ्याचं ममत्व जाणं. ते आपले आहेत पण असून त्यांच्याबद्दल उदास राहणं, ममत्व निघून जाणं, त्यांच्याबद्दल उदास राहणं, त्यांची आसक्ती गळणं. हे ममत्व साधकाच्या जीवनात येतं. ते तुकोबारांनी प्राप्त केलं की वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली, अहंता ममता दौडणी निज शांतीवरली. आता वैराग्य आलं, निष्ठावान वैराग्य आलं, त्यांची अहंता गेली, ममत्व गेलं, आणि शेवटचा टप्पा तुकोबाराच्या जीवनात निज शांती आली. आता ही शांती म्हणजे काय? शेवटचा टप्पा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी शांतीची व्याख्या करतात. माऊली लिहित आहेत की गिळोनी ज्ञाय आते, गिळोनी ज्ञेय आते, ज्ञाता ज्ञानही मागवते, हो हारपे निरुते ते शांती पैगा. नीट ऐका हवी. गिळोनी ज्ञेय आते, ज्ञाता ज्ञानही मागवते, हारपे निरुते ते शांती पैगा. ऐशी जळो सरली या माया, तिथं जाळीते तेही जळे. ज्या ज्ञानानं अज्ञान जाळलंय ते ज्ञानही जाळून टाकायचं आणि शुद्ध ब्रह्म म्हणून पाठीमागं राहायचं, याला शांती म्हणतात. आणि यालाच आत्मज्ञानही म्हणतात, किंवा देव होणं, किंवा संतपदही म्हणतात. ज्या ज्ञानानं तुम्ही अज्ञान जाळलंय ते ज्ञानही जाळायचं आणि पाठीमागं निखळ ब्रह्म होऊन राहायचं, हे संतपद असतं. याला शांती म्हणतात. औषध रोगाला मारतं, स्वतःही मरतं. कापोराची वाती उजळलेली ज्योती है ना, ठाईचं समाप्ती झाली जैसी. तसंच आहे, औषध रोगाला मारतं, स्वतःही मरतं. ज्ञान अज्ञानाला मारतं आणि ज्ञानही मरतं. ऐशी जळो सरली या माया, तिथं जाळीते तेही जळे. ज्ञानानं अज्ञान जाळायचं, शेवटी ज्ञानानं अज्ञान जाळायचं, शेवटी ज्ञानही जाळायचं आणि निखळ ब्रह्म होऊन मागे राहायचं आणि ज्ञान गिळून गोविंद गायचं. कारण तुम्ही ज्ञानाने अज्ञान जाळलंय आणि ज्ञान जर शिल्लक ठेवलं आणि मी ज्ञानी आहे असा अहंकार जर बाळगला तर हा एक फार मोठा मळ आहे. जसं अज्ञान मळ आहे तसं ज्ञानही मळ आहे. मी ज्ञानी आहे असं समजणं हा एक दोष आहे, हा एक मळ आहे, हा एक अहंकार आहे. आणि मग तुम्ही ज्ञानानं अज्ञान जाळलंय आणि मी ज्ञानी आहे असा अहंकार बाळगू लागले तर तुमच्यापेक्षा तर पूर्वीचा अज्ञानी बरा. उदाहरण सांगतो, आपण आपल्या पत्नीकडे शर्ट धुवायला दिलाय, तिने शर्ट धुतलाय आणि धुतल्या पाण्यात बुडवलाय, वला केलाय आणि त्याला साबण लावली. परंतु ही साबण धुतलीच नाही, शर्ट पाण्यात बुडवलाच नाही, पाण्यातून काढला, वला केला, साबण लावली, ही साबण धुतलीच नाही, तसा शर्ट वाळायला टाकला. काय होईल? वाळल्यावर तो शर्ट एवढा कडक होईल की तो मांडीचा बिंबेलाच लागेल, तो घालण्यास योग्य राहणार नाही, इतका चुरगळून जाईल. मग त्यापेक्षा ते पूर्वीचं मळालेलंच बरं होतं, ते घालता तरी येत होतं.
तसं ज्ञानाने अज्ञान जाळले, पण मी ज्ञानी आहे असा अहंकार बाळगला तर तुमच्यापेक्षा तर पुरीचा अज्ञानी बरा. कारण देवाला तिळमात्रसुद्धा अभिमान सहन होत नाही. तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मी ज्ञानी आहे असाही अभिमान बाळगायचा नाही. ज्या ज्ञानाने अज्ञान मारले ते ज्ञानही मारून टाकायचं आणि निखळ ब्रह्म होऊन पाठीमागं शिल्लक राहायचं. याला संतपद म्हणतात किंवा याला शांती म्हणतात. ही अशी निज शांती तुकोबरायला प्राप्त झाली. तात्पर्य आत्मज्ञानाच्या पोटातून शांती जन्म घेते. ज्याला आत्मज्ञान झाले त्याला शांती लाभते आणि शांती हे संतपद असते. आणि म्हणून संताला संत म्हणतात, कारण ते शांत असतात. संताला संत का म्हणतात? संत हे संत असतात, शांत असतात, म्हणून त्यांना संत म्हणतात. कारण त्यांना शांती लाभली. शांती फक्त संतालाच लाभते, कारण शांतीचा जन्म आत्मज्ञानाच्या पोटातून होतो. संत फक्त आत्मज्ञानी असतो, फक्त संत आत्मज्ञानी असतो आणि म्हणून तो शांत असतो. या शांतीचा जन्म कसा होतो याबद्दल लिहिताना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात लिहित आहेत. माऊली लिहित आहेत की आत्मसुखाच्या गोडिया विटेजो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनाशी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेघे, श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. मग तया तेच गिवसित, ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. या ओव्यातून ज्ञानोबरायांनी शांतीचा जन्म कुठं होतं हे सांगितलंय. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. तुम्हाला आत्मज्ञान झालं की आत्मज्ञानाच्या पोटी शांतीचा जन्म होतो. तया तेच गिवसित, ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. आत्मज्ञान तुम्हाला शोधत येतं. ज्याने आपल्या मुखात हरिनाम धारण केल्याने जो विरक्त आहे त्याला आत्मज्ञान शोधत येतं. आणि ज्याला आत्मज्ञान झालंय त्याच्या जीवनात शांती जन्म घेते. तात्पर्य शांतीचा जन्म आत्मज्ञानातून होतो. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. शांतीचा जन्म आत्मज्ञानातून होतो. आत्मज्ञान झालं की शांती येते आणि शांती म्हणजे संतपद आणि संतपद म्हणजे शांती. म्हणून शांती ही फक्त आत्मज्ञानालाच लाभते. आत्मज्ञानाच्या आधी शांतीच लाभत नाही. थोडीफार लाभली तर हरिनामाने लाभते, पण ती कायमस्वरूपीची नसते. कायमस्वरूपी शांती ही तुम्हाला आत्मज्ञानानंतरच लाभते, किंबहुना आत्मज्ञानाच्या पोटातूनच शांती जन्म घेते. आणि मग आत्मज्ञानाच्या पोटातून शांतीचा जन्म झाला. ज्याला आत्मज्ञान झालं आहे त्या आत्मज्ञानाच्या पोटातून शांतीचा जन्म होतो आणि अशा आत्मज्ञानी संताला शांती लाभते. आणि म्हणून संत हा शांती असतो आणि शांती हा संत असतो. आणि म्हणून संताला संत म्हणतात, कारण तो संत असतो. शांती हे संत, संत हे शांती, आणि म्हणून ते संत आहेत. अशी निज शांती तुकोबारायला प्राप्त झाली. तुकोबारायाचं जीवन धन्य झालं. अशा तुकोबारायांचा जय जयकार असो असं निळोबाराय म्हणतात. जय जय जी स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. अर्थात आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेल्या अभंगात श्री संत निळोबाराय असं सांगतायत की तुकोबारायांनी प्रपंच रचना भोगून त्यागली. पूर्णतः भोगली आणि मग त्यागली. अर्धवट नाही, पूर्णतः भोगली आणि त्यागली. संसारातले पीडा ताप दुःख पाहिले, संसाराची मारकता पाहिली, आणि मग त्यांना या संसाराबद्दल अनुताप झाला, पश्चाताप झाला. हे अनुतापानं पश्चातापानं त्यांना संसार त्यागायला लावला. हा अनुतापच तुकोबारायला पुन्हा भगवंताच्या चरणाजवळ घेऊन गेला आणि भगवंताच्या नामचिंतनात तुकोबाराय बुडून राहिले या अनुतापामुळं. मग या नामचिंतनामुळं तुकोबाराच्या जीवनात वैराग्य आलं. या अनुतापानं आणि या वैराग्यानं तुकोबारायला ईश्वराचा वेध लागला. या ईश्वराच्या वेदानं तुकोबाराच्या जीवनात आत्मज्ञान होण्याच्या आधीच आत्मज्ञान आलं
आणि तुकोबाराय साक्षात देवहून देवापुढे उभे राहिले. बाबाजी सद्गुरूंनी नंतर येऊन आत्मज्ञान दिलं ते दिलं रीतसर, पण त्या आधीच तुकोबारायला आत्मज्ञान झालं आणि देवहून देवापुढे उभे राहिले. असं निष्ठावंत वैराग्य तुकोबाराच्या जीवनात होतं. आणि या आत्मज्ञानामुळे, या वैराग्यामुळे मग तुकोबाराच्या जीवनातली अहंता गेली, ममता गेली आणि शेवटी आत्मज्ञानातून तुकोबाराच्या जीवनात निजशांतीची पहाट फुटली. अर्थात आत्मज्ञानातून तुकोबाराच्या जीवनात निजशांती आली. आणि ही शांती म्हणजे संत, संत म्हणजे शांती. अर्थात शांती ही आत्मज्ञानाच्या पोटातून जन्म घेते. तुकोबाराला आत्मज्ञान झालं आणि आत्मज्ञानातून तुकोबाराच्या जीवनात शांती आली, अर्थात निजशांती आली. आणि म्हणून शांती म्हणजे संत आणि संत म्हणजे शांती. इथपर्यंत तुकोबारायांनी मजल गाठली. तुकोबाराय ज्ञान गिळून गोविंद गायला. तुकोबाराय मुक्तीवर भजनयुक्त झाले म्हणून ते संत झाले. मुक्त झाल्यानंतरही भगवंताचं नामचिंतन चालूच ठेवणं. जो मुक्तीवर भजनयुक्त असतो तो संत असतो. जे जे भगवत भजन करिजेत तया भागवत मनिजेत, मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. भगवंताचं भजन करतात ते भक्त असतात, भागवत असतात, पण मुक्तीवर जे भजनयुक्त असतात ते महाभागवत असतात, अर्थात संत असतात. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसी ज्ञानोबाराय. आणि म्हणून तुकोबाराय मुक्तीवर भजनयुक्त होते. आत्मज्ञान प्राप्त केलं, आत्मज्ञानातून शांती प्राप्त केली, निजशांती प्राप्ती केली. म्हणून शांती म्हणजे तुकोबाराय, तुकोबाराय म्हणजे शांती, शांती म्हणजे संत, संत म्हणजे शांती. अशी त्यांची शांती तुकोबाराच्या जीवनात आली. आणि म्हणून असे तुकोबाराय सकळ जगाचे मित्र आहेत, जिवलग मित्र आहेत आणि सकळ जगाचे तारणहारही आहेत. आणि म्हणून अशा तुकोबारायांचा जय जयकार असो, असं श्री संत निळोबाराय या आरतीच्या पहिल्या चरणातच म्हणतायत. आणि ध्रुवपद म्हणून निळोबाराय लिहित आहेत की जय जय जी स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जिवलग सोयरा. असे महान कोटीतील संत जगद्गुरू तुकाराम महाराज हे सकळ जीवांचे जिवलग मित्र आहेत व सकळ जीवांचे तारणहारही आहेत. त्यांचा जय जयकार असो असे श्री संत निळोबाराय म्हणतात. म्हणून आपणही तुकोबारायचा जय जयकार करू आणि तुकोबारायचा नामघोष करू. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.